नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न या कथेचा भाग 6 सुरू आहे. रियाने आदित्यचा हात धरून त्याला डान्स फ्लोअरवर खेचलं आणि डीजेने लगेच एक रोमॅन्टिक गाणं सुरू केलं. हॉलमधल्या सगळ्या पाहुण्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या होत्या. शिंदे कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आणि विक्रम राणेचा चेहरा रागाने लाल झाला होता. सईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या हातावरच्या अर्धवट सुकलेल्या मेहंदीवर पडून तिचं भविष्य धूसर करत होते. पण डान्स फ्लोअरवर चित्र काही वेगळंच होतं. संगीत सुरू होतं, पण आदित्य आणि रिया नाचत नव्हते. ते एकमेकांसमोर उभे होते. आदित्यने रागाने तिचा हात झटकला. आदित्य म्हणाला, रिया, व्हॉट द हेल आर यू डुईंग हिअर? तू इथे काय करतेस? तुला कोणी बोलवलं इथं? रियाने चेहऱ्यावर एक खोटं दुःख आणलं. रिया म्हणाली, का आधी? मी नाही येऊ शकत तुझ्या मेहंदीला. माझा काहीच हक्क नाहीये का तुझ्यावर? तू तर म्हणाला होतास हे सगळं एक नाटक आहे, एक डील आहे. मग मला का नाही बोलवलं? आदित्यने आजूबाजूला बघितलं. सगळे त्यांच्याकडेच बघत होते. त्याचा इगो अक्षरशः धुळीला मिळाला होता. आदित्य म्हणाला, रिया, ही जागा नाहीये हे सगळं बोलायची. जस्ट गेट आउट रिया. आत्ताच्या आत्ता निघ इथून. माझी इज्जत घालवू नकोस. रिया हसली आणि म्हणाले, इज्जत? अरे ती तर कधीच गेली आधी. ज्या क्षणी तू त्या बहिणीची सोबत लग्न करायला तयार झालास. नाही, मी नाही जाणार. आधी सगळ्यांसमोर मला सांग की तू माझ्यावर प्रेम करतोस की तिच्यावर. हा तमाशा आत्ता सगळ्यांसमोर सगळ्या सीमा पार करत होता आणि हे विक्रम राणेच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. ते त्या दोघांकडे चालत आले. त्यांच्या येण्याने तिथली हवा जड झाली. ते जवळ येताच त्यांनी डीजेवाल्याकडे एक नजर टाकली. विक्रम राणे म्हणाले, मिस्टर डीजे, म्युझिक बंद करा. त्याच्या आवाजात इतकी सत्ता होती की डीजेने घाबरून गाणं तर बंदच केलं, पण साऊंड सिस्टीमच बंद केली. हॉलमध्ये भयान शांतता पसरली. विक्रम राणे रियासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी तिच्याकडे बघितलं. विक्रम राणे म्हणाले, मिस रिया, आय बिलीव्ह तुम्हाला या फंक्शनचं इन्व्हिटेशन नव्हतं. रिया त्यांना बघून थोडी घाबरली, पण तिने स्वतःला सावरलं. रिया म्हणाली, अंकल, मी फक्त आधीला सरप्राईज द्यायला आले होते. आय एम सो सॉरी जर तुम्हाला माझं येणं आवडलं नसेल तर. विक्रम राणेंनी तिचं बोलणं मध्येच तोडलं. ते फक्त 2च शब्द बोलले, पण ते 2 शब्द कोणतेही शिवेपेक्षा जास्त अपमानकारक होते. विक्रम राणे म्हणाले, गेट आउट. रियाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तिचा गोरापान चेहरा अपमानाने लाल झाला. तिने मदतीसाठी आदित्यकडे बघितलं, पण आदित्य आपल्या वडिलांच्या नजरेसमोर मान खाली घालून उभा होता. त्याला कळून चुकलं होतं की आता काहीही होऊ शकत नाही. रियाला पहिल्यांदाच आदित्यच्या लाचारीची आणि विक्रम राणेच्या ताकदीची खरी जाणीव झाली. ती एक शब्दही न बोलता रागाने आणि अपमानाने भरलेल्या पावलाने तिथून निघून गेली. सगळ्यांच्या नजरा आता सईकडे वळल्या. ती अजूनही त्याच जागी बसली होती, दगडासारखी स्तब्ध. तिची मैत्रीण निशा आणि चुलत बहीण नेहा धावत तिच्याकडे आल्या. नेहा म्हणाली, ताई, तू ठीक आहेस ना? काय लायकी नसलेली बाई होती ती, बघितलंस तिचा ॲटिट्यूड? नेहा म्हणाली, सई, रडू नकोस प्लीज, बी स्ट्रॉंग. वैशाली तर तिच्याजवळ बसूनच रडू लागली. वैशाली म्हणाल्या, बाळा, माझ्या बाळा, किती अपमान सहन करावा लागतोय तुला, आणि आम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्याच क्षणी सईने आपले अश्रू पुसले. सई तिच्या आईकडे वळून एक ठाम आवाजात म्हणाली, आई, रडू नकोस. आणि तुम्ही पण कोणी रडणार नाही आता. हा माझ्या लग्नाचा कार्यक्रम आहे. तो असा रडत पडत नाही साजरा करायचा. तिने सरळ डीजेवाल्याकडे बघितलं. सई म्हणाली, डीजे भैया, गाणी लावा, आणि अशी लावा की हॉल दणाणून गेला पाहिजे. असे लावा की कोणाच्याही रडण्याचा आवाज कोणाला ऐकू येऊ नये. चल नेहा, निशा, तुम्ही पण डान्स करा. सईच्या या अनपेक्षित वागण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. डीजेने गाणी सुरू केली आणि सईच्या सगळ्या मैत्रिणी तिला घेरून नाचू लागल्या. सई नाचत नव्हती, पण ती त्यांच्यासोबत बसून टाळ्या वाजवत होती. ती दाखवून देत होती की तिला कोणाच्याही असण्याने वा नसण्याने फरक पडत नव्हता. आदित्य आणि विक्रम राणे कोपऱ्यातून हे सगळं बघत होते. आदित्याला आश्चर्य वाटत होतं. वातावरण खूपच खराब झालं होतं. विक्रम राणेंनी ठरवलं की आता इथून निघायला हवं. ते शिंदे कुटुंबाकडे आले. विक्रम राणे म्हणाले, अविनाशराव, जे काही झालं त्याबद्दल आम्ही खरंच दिलगीर आहोत. आम्ही निघतो आता.
त्यांची माफी औपचारिक होती, पण त्यात कोणतीही आपुलकी नव्हती. जाण्यापूर्वी विक्रम राणे सईजवळ आले. विक्रम राणे म्हणाले, आय एम सो सॉरी बेटा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, राणे घराण्याची सून कमजोर नसते. ती रडत नाही, ती लढते, आणि मला खात्री आहे तू एक चांगली फायटर आहेस. त्यांचे हे शब्द सईसाठी अनपेक्षित होते. आदित्य आपल्या वडिलांच्या मागे चालत होता. तो सईच्या जवळून जाताना तिच्याकडे न बघताच फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात कुजबुजला. आदित्य म्हणाला, बघितलंस, हा फक्त पहिला सरप्राईज होता. असे अनेक सरप्राईजेस तुझी वाट बघत आहेत राणे मेन्शनमध्ये. बी रेडी. तो निघून गेला. सई त्याच्या धमकीने, त्याच्या वडिलांच्या विचित्र शब्दांनी गोंधळात पडली. राणे मेन्शनमध्ये गाडीतून उतरल्यापासून एक तणावपूर्ण शांतता होती. पण घरात पाऊल ठेवताच विक्रम राणेंचा ज्वालामुखी फुटला. विक्रम राणे ओरडले, काय चाललंय या? काय तुझं आदित्य? ती मुलगी इथे कशी आली? तिच्यात इतकी हिंमत कुठून आली की ती माझ्या होणाऱ्या सुनेच्या फंक्शनमध्ये येऊन तमाशा करू शकते? हे सगळं तूच प्लॅन केलं होतंस ना? आदित्य म्हणाला, नाही, मी नाही बोलवलं तिला. ती स्वतः आली, आणि ती माझी गर्लफ्रेंड आहे डॅड. तुम्ही तिला असं अपमानित करून बाहेर नाही काढायला पाहिजे होतं. विक्रम राणे म्हणाले, गर्लफ्रेंड? जी मुलगी तुझ्या होणाऱ्या बायकोचा सगळ्यांसमोर अपमान करते, तिला तू गर्लफ्रेंड म्हणतोस? आणि तू तू तिथे दगडासारखा उभा राहून बघत होतास? अरे, तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने तिच्या कानाखाली जाळ काढला असता. तू तुझ्या होणाऱ्या बायकोच्या सन्मानासाठी उभं पण नाही राहू शकत. काय लायकी आहे तुझी? आदित्य चिडून म्हणाला, ओह, सन्मान? रिअली डॅड? ज्या मुलीशी मी जबरदस्ती लग्न करतोय तिच्या सन्मानाची गोष्ट तुम्ही करताय? वाह, काय आयर्नी आहे. आधी तुम्ही माझा स्वाभिमान मारला, आणि आता तुम्ही मला सन्मानाचे पाठ शिकवत आहात. विक्रम राणे म्हणाले, हो, शिकवणार, कारण तू विसरत चालला आहेस की तुझं लग्न फक्त एका मुलीशी नाही तर राणे घराण्याच्या प्रतिष्ठेशी होतंय. आणि सई शिंदे आता त्या घराण्याची प्रतिष्ठा आहे. आणि जर आता पुन्हा त्या रियाची सावली सुद्धा या लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमावर पडली तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल आदित्य. आणि तू तू आता सईचा नवरा होणार आहेस हे लक्षात ठेव. आणि नवऱ्याचा धर्म काय असतो हे शिकून घे, नाहीतर मला शिकावं लागेल. त्या रात्री बापलेकातलं भांडण विकोपाला गेलं होतं. त्यांच्या नात्यातली दरी अजूनही वाढली होती. इकडे शिंदे यांच्या घरी कार्यक्रम संपल्यावर सगळे पाहुणे निघून गेले. घरात फक्त शिंदे कुटुंब होतं. हॉलावरताना वैशालीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. सई तिच्या आईजवळ गेली आणि तिचा हात धरला. सई म्हणाली, आई, प्लीज रडू नकोस. आणि इतका वेळ धाडसाचा मुखवटा घातलेली सई अखेरीस तुटली. तिने आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ती रडू लागली. सई म्हणाली, बाबा, हे खूप अवघड आहे. मी नाही करू शकत हे सगळं. मला खूप भीती वाटते. तो माणूस आणि ती बाई, ते दोघे मिळून माझं जगणं मुश्किल करतील. अविनाश शिंदे पुढे आले. ते तिच्या डोक्यावर हात ठेवून उभे राहिले. अविनाश शिंदे म्हणाले, मला माहितीये बाळा, मीच तुला या आगीत ढकललंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. आणि तू शिंदे आहेस. तू माझ्या वडिलांची नात आहेस. तू हार मानू नकोस. तू फक्त बरोबर काय आहे त्याच्यासाठी लढ. आम्ही तुझ्या मागे पहाडासारखे उभे आहोत. उद्या काहीही झालं तरी आम्ही तुला एकटं सोडणार नाही. ज्या रात्री आपल्या कुटुंबाच्या त्या भक्कम पाठिंब्यामुळे सईला पुढे लढण्यासाठी एक नवी उमेद मिळाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम होता. राणे कुटुंबाने तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये आयोजित केला होता. सई तिच्या रूममध्ये तयार होत होती. तिने ठरवलं होतं की आज संध्याकाळी ती पूर्ण आत्मविश्वासाने सगळ्यांना सामोरी जाईल. कालच्या प्रकारानंतर ती अधिकच मजबूत झाली होती. ती तयार होत असताना तिचा फोन वाजला. एक अननोन नंबर होता. तिने फोन उचलला. सई म्हणाली, हॅलो. पलीकडून एक मुलीचा आवाज आला. रिया म्हणाली, सई शिंदे. सई तो आवाज ओळखताच तिचा मूड खराब झाला. सई म्हणाली, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. रिया हसली. रिया म्हणाली, ओ, पण मला बोलायचंय. एक छोटीशी वॉर्निंग द्यायची होती. आदित्य फक्त आणि फक्त माझा आहे. तू फक्त एक डील आहेस, एक कॉन्ट्रॅक्ट. माझी जागा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस.
सई म्हणाली, मला इंटरेस्ट नाहीये कोणाची जागा घेण्यात. रिया म्हणाली, गुड, कारण आज संध्याकाळी संगीतमध्ये सगळ्यांसमोर तो हे सिद्ध करणार आहे की त्याच्या मनात आणि आयुष्यात फक्त मीच आहे. आजचा शो बघायला विसरू नकोस. जस्ट वेट अँड वॉच. रियाने फोन कट केला. सई हातात फोन घेऊन स्तब्ध उभी राहिली. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. आज संध्याकाळी संगीतमध्ये कोणता नवीन तमाशा होणार होता? आदित्य आणि रियाने मिळून तिच्या अपमानासाठी कोणता नवीन प्लॅन बनवला होता? ठीक आहे, ती स्वतःशीच म्हणाली. येऊ दे, बघूया आज काय नवीन प्लॅन आहे तुमचा. काल मी रिले, पण आज नाही. आज मी तुमच्या प्रत्येक डावासाठी तयार आहे. मिस्टर राणे अँड मिस गर्लफ्रेंड, तिने ठरवलं. आज ती फक्त रिॲक्ट करणार नाही. राणे कुटुंबाने पाठवलेला महागडा लेहंगा तिच्यासमोर ठेवला होता. तो सुंदर होता, पण तो तिचा नव्हता. त्यात राणीच्या पैशांचा माज होता. सईने तो लेहंगा बाजूला ठेवला. तिने तिच्या आईने दिलेल्या तिच्यासाठी जपून ठेवलेला एक सुंदर पारंपरिक सिल्क साडी काढली. ती खूप महागडी नव्हती, पण त्यात तिच्या आईचं प्रेम आणि तिची ओळख होती. तिने ठरवलं, आज ती हीच साडी नेसणार. घरातून निघण्यापूर्वी ती तिच्या कुटुंबासमोर उभी राहिली. सई म्हणाली, आई बाबा, रोहन, आज संध्याकाळी हॉटेलमध्ये काहीही होऊ शकतं. काहीही. तुम्ही कोणीही रिॲक्ट करायचं नाही. कोणतीही गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. जस्ट एन्जॉय द शो. हा तमाशा माझा आहे आणि तो कसा संपवायचा हे मी बघेन. प्रॉमिस मी. तिच्या आवाजातला आत्मविश्वास बघून तिच्या कुटुंबाला आश्चर्य आणि अभिमान वाटला. त्यांनी तिला वचन दिलं, आज ते फक्त प्रेक्षक म्हणून तिच्या मागे उभे राहणार होते. मुंबईतलं सगळ्यात महागडं 5 स्टार हॉटेल द ग्रँड पॅलेस, त्यांचा बॅकवॉट हॉल एखाद्या राजमहालासारखा सजवला होता. क्रिस्टलची मोठमोठी झुंबर, ऑर्किडच्या फुलांची सजावट आणि मंद सोनेरी प्रकाश, सगळं काही डोळे दिपवणारं होतं. हॉलमध्ये मुंबईची सगळी हाय सोसायटी जमा झाली होती. मोठे बिझनेस टायकून, राजकारणी आणि काही बॉलिवूडचे स्टार सुद्धा हजर होते. या झगमगाटात शिंदे कुटुंबाने जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते पूर्णपणे बावरून गेले. ते त्या गर्दीत अगदी अनोळखी आणि बाहेरचे वाटत होते. लोक त्यांच्याकडे बघून कुजबुजत होते. कालच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची चर्चा सगळ्यांपर्यंत पोहोचली होती. विक्रम राणे पाहुण्यांचं स्वागत करत होते. त्यांचा चेहरा शांत होता, पण डोळ्यात एक तणाव होता. आदित्य त्याच्या मित्रांच्या घोळक्यात उभा होता. तो खूपच हँडसम दिसत होता. त्याने सई आणि तिच्या कुटुंबाला बघूनही न बघितल्यासारखं केलं. जणू काही तो त्यांना ओळखतच नव्हता. संगीतचा कार्यक्रम सुरू झाला. स्टेजवर एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स होऊ लागले. सईच्या चुलत बहिणींनी मिळून एका मराठी गाण्यावर सुंदर डान्स केला. मग रोहनने, सईच्या भावाने, तिच्यासाठी एक खूपच इमोशनल परफॉर्मन्स दिला. त्याने त्याच्या लहानपणीच्या फोटोची एक स्लाइड शो लावून फुलोगा तारोका या गाण्यावर डान्स केला. त्याचा तो साधा व प्रामाणिक परफॉर्मन्स बघून सईच्या आणि तिच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मग आदित्यच्या मित्रांनी एका रॉक सॉंगवर एक जबरदस्त डान्स केला. सगळं काही ठीक सुरू होतं. सईला क्षणभर वाटलं की रियाने तिला फक्त घाबरण्यासाठी फोन केला होता, पण ती वादळापूर्वीची शांतता होती. रात्रीचे 10 वाजले होते आणि मग स्टेजवरचा अँकर म्हणाला, लेडीज अँड जेंटलमेन, आता वेळ आहे एका व्हेरी स्पेशल सरप्राईज परफॉर्मन्सची. हा परफॉर्मन्स आहे आपल्या होणाऱ्या नवरा नवरीसाठी. सो पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द ग्रूम हिमसेल्फ, द वन अँड ओनली मिस्टर आदित्य राणे. टाळ्यांचा कडकडाट झाला. आदित्य एका राजाच्या थाटात स्टेजवर गेला. त्याने माईक हातात घेतला. हॉलमध्ये शांतता पसरली. आदित्य म्हणाला, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. लग्न हे एक असं नातं आहे जिथे 2 मन जुळतात. पण कधी कधी काही नाती जुळवावी लागतात, तर काही नाती ही जन्मापासूनच जुळलेली असतात. आजचा हा डान्स अशाच एका नात्यासाठी आहे, जे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. तो सईबद्दल बोलतोय असं वाटत होतं, पण त्याची नजर गर्दीत कोणाला तरी शोधत होती. आणि मग हॉलमधले दिवे मंद झाले. फक्त स्टेजवर एक निळा स्पॉटलाईट राहिला आणि त्या स्पॉटलाईटमध्ये धुक्यांच्या लोट्यामधून तिने एंट्री घेतली. रिया. तिने एक अत्यंत चमकदार सिल्वर रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला होता.
ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिला बघून सगळ्या गर्दीने आश्चर्याने श्वास रोखून धरला. विक्रम राणेंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ते रागाने आपल्या जागेवरून उठणार तोच संगीत सुरू झालं. एका अत्यंत पॅशनेट रोमॅन्टिक गाण्यावर त्या दोघांनी डान्स सुरू केला. त्यांची मूव्स, त्यांची केमिस्ट्री, त्यांच्या एकमेकांच्या डोळ्यात बघणं, सगळं काही खरं सांगत होतं, खरं वाटत होतं. ते आजूबाजूला असलेल्या लोकांना, अगदी सईलाही विसरून गेलं होतं. तो परफॉर्मन्ससाठी सईसाठी नव्हता. तो एक जाहीरनामा होता. आदित्य राणेच्या हृदयावर फक्त आणि फक्त रियाचा हक्क आहे, हे तो सगळ्या जगाला दाखवून देत होता. डान्सच्या शेवटी गाण्याच्या शेवटच्या ओळीवर ते दोघे एकमेकांच्या मिठीत आले. हॉलमध्ये काही क्षण भयान शांतता पसरली. मग काही लोकांनी गोंधळून टाळ्या वाजवल्या. शिंदे कुटुंबांची तर मान शरमेने खाली गेली होती. विक्रम राणे रागाने थरथर कापत होते आणि सई सई शांतपणे बसून हे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता. जणू काही ती एक नाटकच बघत होती. आणि मग ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती ते घडलं. आदित्य आणि रिया अजूनही स्टेजवर त्यांच्या त्या मुवमेंटमध्ये उभे होते. तेवढ्यात सई आपल्या जागेवरून शांतपणे उठली. ती अत्यंत आत्मविश्वासाने आणि सहजतेने स्टेजच्या दिशेने चालू लागली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. आदित्य आणि रियानेही तिला बघितलं. सई स्टेजवर चढली. तिने अँकरच्या हातातून माईक घेतला. सई म्हणाली, वाव, व्हॉट अ परफॉर्मन्स. खरंच किती इमोशनल होता ना. प्लीज आदित्य आणि रियासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तिच्या या वागण्याने गोंधळलेली गर्दी आता खरंच टाळ्या वाजवू लागली. आदित्य आणि रिया आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. सई पुढे म्हणाले, थँक यू रिया, माझ्या संगीतमध्ये येऊन इतका सुंदर परफॉर्मन्स दिल्याबद्दल. खरंच तू एक अप्रतिम डान्सर आहे. आणि थँक्यू आदित्य, तुमच्या मित्रांसाठी आणि तुमच्या या खास मैत्रिणीसाठी. तिने खास मैत्रिणी या शब्दावर इतका जोर दिला की तिने रियाचा दर्श एका क्षणात प्रेयसीवरून फक्त एका मैत्रिणीवर आणला. सई पुढे हसून म्हणाली, खरं तर तुम्ही दोघांनी मला एक आयडिया दिली. आदित्य, तुम्ही म्हणाल की लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन. आणि तुमचं बरोबर आहे, पण कधी कधी लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं मिलन पण असतं. माझ्यासाठी हे लग्न फक्त माझं आणि तुमचं नाही, तर शिंदे आणि राणे कुटुंबाचं नातं आहे. एक नवीन सुरुवात आहे. आणि मग तिने तिचा सगळ्यात मोठा डाव टाकला. ती प्रेक्षकांमध्ये बसलेल्या विक्रम राणेकडे वळली. सई म्हणाले, विक्रम अंकल. विक्रम राणेंनी तिच्याकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. सई म्हणाली, तुम्ही आता माझे वडीलच आहात आणि म्हणून आज तुमच्यासोबत डान्स करायची माझी खूप इच्छा आहे. तुम्ही माझ्या या इच्छेचा मान ठेवाल ना. तुम्ही मला नकार तर नाही ना देणार. हा एक मास्टर स्ट्रोक होता. तिने आदित्य आणि रियाच्या रोमॅन्टिक नाटकात एका क्षणात कौटुंबिक सोहळ्यात बदलून टाकलं होतं. तिने विक्रम राणेंना तिच्या बाजूने उभं राहायला भाग पाडलं होतं. आता जर विक्रम राणेंनी नकार दिला असता तर ते त्यांच्या होणाऱ्या सुनेचा अपमान करण्यासारखं झालं असतं. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा आता विक्रम राणेंवर होत्या. आदित्य आणि रिया स्टेजवरून अडकून पडले होते. त्यांचा सगळा प्लॅन, सगळा ड्रामा एका क्षणात फ्लॉप झाला होता. ते एखाद्या मूर्खासारखे दिसत होते. विक्रम राणे एक मुरलेले खेळाडू होते. त्यांना सईचा डाव कळला. त्यांना कळलं की ही मुलगी फक्त सुंदर नाही तर कमालीची हुशार आणि धाडसी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग गेला आणि तिथे एक स्माईल आली. ते आपल्या जागेवर उठले आणि एखाद्या राजाच्या थाटात स्टेजवर आले. त्यांनी सईचा हात आपल्या हातात घेतला. विक्रमाने म्हणाले, का नाही बेटा, हा तर माझा सन्मान आहे. त्यांनी डीजेवाल्याला इशारा केला आणि डीजेने एक अतिशय जुनं, प्रतिष्ठित आणि कौटुंबिक नात्याचं महत्त्व सांगणारं गाणं सुरू केलं. आणि पुढच्या क्षणी त्या भव्य स्टेजच्या मध्यभागी हजारो लोकांच्या साक्षीने राणे घराण्याचा मालक विक्रम राणे आपल्या होणाऱ्या सुनेसोबत, सईसोबत अत्यंत आदराने आणि आपुलकीने डान्स करत होता. आदित्य आणि रिया, ज्यांनी हा सगळा डाव रचला होता, ते कोपऱ्यात उभे राहून हे सगळं बघत होते.
ते त्यांच्याच खेळात सगळ्यांसमोर पूर्णपणे हरले होते. आदित्यचा चेहरा रागाने आणि अपमानाने काळाठेक्कर पडला होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.